नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण सर्कल विषयी बेसिक टू ऍडव्हान्स आज अभ्यास करणार आहोत. तर सर्वांना माहिती आहे, याला आपण सर्कल असं म्हणतो. या सर्कलमध्ये जर सेंटर पॉइंटला आपण एक पॉइंट ड्रॉ केला तर याला सेंटर ऑफ सर्कल असं म्हणतो, ज्याला आपण नाव देऊ शकतो ओ. ओ इज सेंटर ऑफ सर्कल. आता महत्वाची बाब म्हणजे आपल्याला सर्कल विषयी रेडियस काय राहतं, सर्कलची डायमीटर काय आहे आणि सर्कलची कॉर्ड काय आहे या गोष्टीविषयी आपण समजून घेऊयात. बघा, सर्कलचाच एक अवयव म्हणलं तरी हरकत नाही. जेव्हा आपण या सर्कलच्या एका पॉइंटवरून सेंटरच्या दिशेने सेंटर पर्यंत येणारी एखादी लाईन ड्रॉ करतो तर त्या लाईनला आपण रेडियस ऑफ सर्कल असं म्हणतो. एकाच सर्कलमध्ये आपण इन्फायनाइट रेडियस ड्रॉ करू शकतो आणि सर्वात महत्वाची बाब अशी की सर्कलमध्ये येणाऱ्या सर्व रेडियसची लेंथ ही इक्वल राहते. बघा, जर या सेंटर पॉइंट पासून सर्कलच्या या पॉइंट पर्यंत हे डिस्टन्स 5 सेंटीमीटर असेल तर या सर्कलमध्ये आपण अनंत इन्फायनाइट रेडियस ड्रॉ करू शकतो आणि या प्रत्येक रेडियसची लेंथ ही इक्वल असते. ही जर का 5 सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा 5 सेंटीमीटरच असणार. सर्कलमध्ये रेडियस आणि रेडियस नंतर आहे डायमीटर. तर डायमीटर ही रेडियसच्या नेहमी दुप्पट राहते. तर बघूया आपण डायमीटर काय आहे. हे झालं रेडियस विषयी. आता बघूया डायमीटर ऑफ सर्कल. सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी पॉइंट ड्रॉ केला, हा झाला सेंटर ऑफ सर्कल. डायमीटर ही रेडियसच्या दुप्पट कशी राहते, तर बघा, जर मी रेडियस ड्रॉ करायचं म्हटलं तर मी सर्कलच्या या पॉइंट पासून निघणार आणि इथपर्यंत जाणार. इथपर्यंत जर ती लाईन ड्रॉ केली तर ती झाली रेडियस आणि ही लाईन या पॉइंटून निघून या सेंटर पॉइंट मधून जर समोर जाऊन या समोरच्या सर्कलच्या पॉइंटला टच करत असेल, एक स्ट्रेट लाईन जर मी सेंटर मधून जाणारी आणि सर्कलच्या 2 पॉइंटना जोडणारी अशी एखादी लाईन ड्रॉ केली तर याच लाईनला आपण डायमीटर ऑफ सर्कल असंही म्हणतो. याला आपण डायमीटर ऑफ सर्कल असंही म्हणतो. जर एवढी रेषा ही रेडियस असेल तर याच्या दुप्पट ड्रॉ केलेली लाईन हिला आपण डायमीटर म्हणतो. मग आपल्याकडे एक इक्वेशन बघायला मिळतं की रेडियस इज इक्वल टू हाफ ऑफ डायमीटर. याचाच अर्थ असा की डायमीटर जर आपल्याकडे 10 सेंटीमीटर असेल, ही डायमीटर आपल्याकडे 10 सेंटीमीटर असेल आणि आपल्याला विचारलं की असा एक सर्कल आहे ज्याच्यामध्ये रेडियस डायमीटर ही 10 सेंटीमीटर आहे, तर त्याची रेडियस किती असणार, तर रेडियस ही डायमीटरच्या नेहमी हाफ राहते. म्हणजेच R is equal to half of 10. That's mean radius is equal to 5 सेंटीमीटर ही रेडियस आपल्याला मिळणार. दुसरी महत्वाची बाब अशी की डायमीटर ही रेडियसच्या नेहमी दुप्पट राहते. जर आपल्याकडे एखादी रेडियस ही 25 सेंटीमीटर दिली, हा एक सर्कल आहे आणि याची एक नवीन रेडियस आपल्याला दिली जी 25 सेंटीमीटर असेल. जर आपल्याला सांगितलं 25 सेंटीमीटर रेडियस असणाऱ्या सर्कलची डायमीटर फाइंड आउट करा, तर आपल्याला माहिती आहे D इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ रेडियस. दॅट्स मीन डायमीटर इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ रेडियस. तर आपल्याला डायमीटर शोधण्यासाठी 2 मल्टिप्लाय बाय 25, दॅट्स मीन डायमीटर इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. म्हणजेच डायमीटर ही रेडियसच्या नेहमी दुप्पट राहते. यानंतर एक तिसरा कन्सेप्ट आपल्याला सर्कलमध्ये शिकायचा आहे, तो आहे कॉर्ड. रेडियस आपण बघितली, डायमीटर आपण बघितली. आता बघूया कॉर्ड ऑफ द सर्कल. सर्कलची कॉर्ड काय राहते. हा आहे सेंटर पॉइंट, ज्याला नाव दिलं आपण O. बघा, डायमीटर जेव्हा आपण ड्रॉ केली तेव्हा सर्कलच्या 2 पॉइंटला टच करणारी आणि सेंटर मधून जाणारी अशी लाईन जिला आपण डायमीटर म्हणतो. त्याच प्रकारे कॉर्ड सुद्धा आहे. सर्कलच्या 2 पॉइंटला टच करणारी लाईन पण
कॉर्ड ही कधीही सेंटर ऑफ द सर्कल मधून पास होत नाही. म्हणजेच एका सर्कलमध्ये आपण अशा असंख्य इन्फानाइट कॉर्ड ड्रॉ करू शकतो. सर्कलच्या 2 पॉइंटला जोडणारी पण सर्कलच्या सेंटर पॉइंट मधून पास न होणारी रेषा, त्याच रेषेला आपण कॉर्ड म्हणतो. आणि अशी एखादी कॉर्ड जी सर्कलच्या सेंटर पॉइंट मधून पास झाली आणि सेंटरच्या 2 लाईनला जॉईन करत असेल तर तिला आपण डायमीटर म्हणतो. आणि सेंटर मधून पास होणाऱ्या या डायमीटरला आपण या सर्कलची सर्वात लार्जेस्ट कॉर्ड असंही म्हणू शकतो. तर बघा, कॉर्ड बघितली आपण, डायमीटर बघितली आणि रेडियस बघितली. तर सर्वात महत्वाचा कन्सेप्ट, एकाच सर्कलमध्ये आपण इन्फानाइट कॉर्ड ड्रॉ करू शकतो. एका सर्कलमध्ये आपण असंख्य डायमीटर ड्रॉ करू शकतो. एका सर्कलमध्ये आपण अनंत रेडियस सुद्धा ड्रॉ करू शकतो. तर 2 कन्सेप्ट आपण बघितलेत. रेडियस सेंटर पासून तर सर्कलच्या पॉइंट पर्यंत जोडणारी जी रेषा आहे त्या रेषेला आपण रेडियस असं म्हणतो. सर्कलच्या 2 पॉइंटला जोडणारी आणि सेंटर मधून पास होणारी जी लाईन आहे त्या लाईनला आपण डायमीटर ऑफ द सर्कल असं म्हणतो. सेंटर मधून न पास होणारी आणि सर्कलच्या 2 पॉइंटला जोडणारी जी रेषा आहे त्याच लाईनला आपण कॉर्ड ऑफ द सर्कल असंही म्हणतो. मला आशा आहे रेडियस, डायमीटर आणि कॉर्ड याविषयी तुम्ही सर्वजण योग्य प्रकारे समजला असाल. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघू. उद्याच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघू की सर्कलचा एरिया कसा शोधावा, सर्कलचा सर्कमफरन्स कसा शोधावा, त्याचे फॉर्म्युले काय आहेत आणि त्याच्याशी निगडीत असलेले जे प्रॉब्लेम आहेत ते आपण येणाऱ्या नवीन लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.